जुई बाळा प्लीज माझा ऐकून घे. असा तडका फटकी निर्णय नको घेऊस. तू आलापशी बोलतेस. तुला बरं वाटेल मी फोन लावून देतो. मला कोणाशीच काहीच बोलायचं नाहीये. जुई माझं ऐक. जुई माझं ऐक म्हणून सांगतोय ना मी तुला. कैलास इकडे बस येते. काय चाललंय हे असं एका वाक्यात नातं संपतं? 3 वर्ष तुम्ही एकमेकांच्या बरोबर काढली आहेत ना बाळा. आणि जुई हे बघ, हे जे काही चाललंय ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत ना. आज तर प्रॉब्लेम सॉल्व्हही झाला असता. पण नाही ना झाला. आई तुझंच बरोबर होतं. एक माणूस आणि एक इच्छाधारी नागिण कधीच एकत्र नाही येऊ शकत. आणि जरी आले ना तरी माझ्या या इच्छाधारी असण्यामुळे हे गोंधळ नेहमीच होणार आहेत. बरं, आज या सगळ्यात तुमचा काहीही दोष नसताना तुमचा सुद्धा अपमान झाला आणि जो यापुढे मी नाही सहन करू शकत. अपमान नाही झाला बाळा. नाही बाबा, माझ्यासाठी तू आणि आईने खूप काही सहन केले, पण यापुढे नाही. माझा निर्णय झालाय. ज्या घरात माझ्या आई वडिलांचा अपमान झाला त्या घरात मी यापुढे कधीच पाऊल ठेवणार नाही. जुई आमचा अपमान आत्ता होतोय तुझ्या या निर्णयामुळे. मग आपण एवढे धडपडलो कशासाठी बाळा? हे बघ जुईल्या, ते म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न नाही सोडायचे बाळा. हे बघ, मी हरलेली जुई कधीही बघितलेली नाहीये आणि मला ती बघायची पण नाहीये. कळते? हो जुई, हे बघ, ज्या दिवशी आमची जुई हरेल तो आमचा मोठा अपमान असेल. जुई अगं, तुमचं हे प्रेम खरं आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच. पण शेवटी शेवटी तुझी लढाई तुलाच लढायची बाळा. तेव्हा प्लीज प्लीज असा निर्णय नको घेऊस. जास्त लांब जाऊ नकोस ग. आज अमावस्या आहे. नजर लावणारी माणसं आसपास असतात. साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागायला येणारच होते. तुम्ही जे काही सांगताय ते मी सगळं ऐकून घेईन, पण ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय ते तरी बघा. तुम्ही नाव नोंदणी करायला गेलेला ते फुटेज डिलीट केलं खरं, पण ते डिलीट करत असताना आजच्या दिवशीचं फुटेज डिलीट करायला विसरलात तुम्ही. चला जेवून घ्या पटकन. आई मला भूक नाहीये ग. जुई बाळा, अगं असं न जेवून कसं चालेल? आई अगं, एवढं सगळं झालं असताना घास नाही उतरत गळ्याच्या खाली. बरोबर आहे तुझं, पण आता तू जेवलं पाहिजेस, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजेस. या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुळात तू धडधाकट असली पाहिजेस ना. पण आई, खरंच मला आत्ता नकोय. पण ताट राहू दे इथे, मी जेवेन नंतर. पण प्लीज आत्ता नको. नक्की? हो आई. आणि हे बघ, या सगळ्यामध्ये माझ्या जुईला काहीही झालेलं मला सहन नाही होणार. नक्की जेवून घे. हो आई.
माझ्या नशिबात आलेल्या या इच्छाधारी रूपामुळेच तर आज एवढं सगळं घडतंय. गोलू, गोलू तू इथे कसा? तसा तुला तर जंगलात भेटलो ना तसा. म्हणजे तुझ्या मदतीसाठी. नाही, मला नाही समजलं. समजवायलाच तर आलोय. तुझं इच्छा तरी असणं हे तुझ्या नशिबात होतं जे तू बदलू शकत नाहीस. पण मग ज्या गोष्टी तुझ्या हक्काच्या आहेत त्यापासून लांब जाण्याचा विचार का करतेस? कशापासून लांब जाण्याचा? तक्षक सब जानता है. आलाप हे नाव तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे तर तुलाही माहिती आहे. त्याच्यासाठीच तर एवढा लांब तू तो मंत्र शोधायला आलेलीस ना. हो, मग आता एवढ्या प्रयत्नानंतर मंत्र मिळाल्यावर अशा छोट्या संकटांमुळे तुझ्या हक्काच्या गोष्टींपासून लांब का जातीयेस? कारण या सगळ्या गोष्टींचा आलापला त्रास होतोय. आलाप माझ्यापासून लांब गेला तर कदाचित त्याच्यातलं आणि त्याच्या आईमधलं अंतर तरी कमी होईल. पण तू जेवढी लांब जाशील ना तेवढाच तो तुझ्या जवळ येईल. म्हणजे गोलू काय करतोयस? इकडे ये. अरे अगं तू इकडे ये. काय झालं? ते बघ. त्याच्या घरी एवढं झाल्यावर सुद्धा तो तुला खाली भेटायला आलाय. अगं इकडे ये. इकडे ये. अरे गोलू, इकडे ये. अरे चल. गोलू, बस. अरे आता तरी जेवशील ना. आकार. जो काय निर्णय घेशील तो विचार करून घे. काका, काकू, ऍक्च्युली तुम्हाला घरी बोलवलंय हे पण मला माहित नव्हतं. हो आला, मला माहिती आहे ते. मला आधी जरी कळलं असतं ना की प्राजक्ता वहिनीच्या मनात काय येते तर मी तुम्हाला येऊच दिलं नसतं. आलाप तू एवढ्या मनाला नको लावून घेऊस. काकू, आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. वहिनी, आई खूप बोलल्या तुम्हाला. आय एम सॉरी. सॉरी फील करतोयस ना? हो काका. मग आता याबद्दल तुला एक पनिशमेंट. काका तुम्ही सांगा ना, मी काही करेन. काय वाटेल ते कर, पण माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं गायब झालेलं हसू ते परत आण. ऍक्च्युली माझ्याच खर्चांमुळे गेले. स्वराने दिले. आय एम सॉरी. सॉरी तर मी तुला म्हटलं पाहिजे. तुझ्या आयुष्यात माझ्या येण्यामुळे तुला त्रास होतोय ना आला? सुई, असं नाहीये. हे बघ, तुझ्या येण्यामुळे नाही. तू जर माझ्या आयुष्यात नसलीस ना तर मला त्रास होईल. आता तूच समजाव बाबा, आम्ही दोघे थकलोय. बाबा मला समजतंय रे सगळं, पण बघ ना सगळ्यांनाच त्रास होतोय. आणि या सगळ्या मागचं कारण काय?
तर मनात असलेले गैरसमज आणि या सगळ्यातून निर्माण झालेली रागाची भावना. अरे जुईल्या, पण सगळे गैरसमज दूर करता येतात बाळा. बरोबर आहे काका, पण मला एक कळत नाहीये, आज सगळं सॉल्व्ह करण्याची संधी होती आपल्याकडे, मग तुम्ही अचानक जुईला घेऊन तिथून निघून का आलात? कारण तिथे जास्त वेळ थांबलो असतो तर पुन्हा आयुष्यात काही सॉल्व्ह करता आलं नसतं. म्हणजे काय झालं आलाप, की तुझ्या आई आणि प्राजक्ताताई त्यांचा मूड खूप असं टेन्स्ड होता ना, आणि त्या प्रश्न 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 असं विचारत होत्या. सगळीकडून प्रश्न, तुम्ही गोंधळलो, मला काय सांगावं कळेना, आणि मुळात त्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आणि मग आम्ही काहीतरी उत्तर देत बसलो असतो तर शब्दाला शब्द वाढत जाऊन भांडणं वाढली असती, म्हणून मग आम्ही निघूनच आलो. हो काका, पण जर आज जुईने शपथ घेतली असती ना तर सगळं सॉल्व्ह झालं असतं. असो, आता हे सगळं आपल्याला वेगळ्या मार्गाने संपवावं लागणार. सगळं आपल्या नात्याच्या विरोधात घडत असताना सगळं संपेल असं वाटतंय तुला? हो, हे बघ, आईने आपल्या नात्याला स्ट्रॉंगली विरोध करण्याचं कारण म्हणजे तिच्या समोर असलेला कोमलचा ऑप्शन. पण कोमल ही प्राजक्ता वहिनीच्या होला हो करणारी आहे. पण मग याच्यात आपल्या नात्याचा गुंता कसा सुटणार आला? बघ, कोमलला स्वतःचा असा विचार नाहीये. मग जसं प्राजक्ता वहिनी करते तसं आपणही केलं तर. म्हणजे नाही, नेमकं काय म्हणतोयस मला कळलं नाही. काका, नेमकं आता मलाही माहित नाही, पण समजा आपणच तिचं मन डायव्हर्ट केलं तर, म्हणजे कोमलनेच ह्या लग्नाला नकार दिला तर. आला, मला काहीच समजत नाहीये. हे बघ, डोंट वरी, तू फक्त सोबत राहा, बाकी सगळं मी सांभाळतो. आलाप, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. पण हे बघ बाळा, जे काही करशील ते जपून कर, कारण आपल्याला हे सगळं प्रकरण नाजूकपणे हाताळायला पाहिजे. हो काकू, हे सगळं आपल्याला नाजूकपणे आणि स्मार्टली हँडल करावं लागणार. अशी शांत नको ना राहूस, मी तुला असं शांत नाही बघू शकत. आलाप, मी गोंधळले रे. बघ, तुझ्या मनात जर काही असेल तर बोल ना माझ्याशी. आलाप, मला फक्त एवढंच वाटतं की सगळं सुरळीत व्हावं. आलाप, तू माझ्यापासून लांब जा. कदाचित माझ्यापासून लांब गेलास तर तुला कोमल आवडू लागेल. जुई, हम एक बार जीते, एक बार मरते, शादी भी एक बार होती है, और प्यार भी एक बार होता है. जुई, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझ्यापासून लांब जाण्याचा विचार नको ना करूस, प्लीज. क्योंकि ऐसे बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. आय लव्ह यू आलाप. काय? साप आहे तिकडे. अरे आलाप, कुठे? तिकडे तिकडे. आलाप, अरे हे बघ. नाही जुई, तिकडे साप आहे, ऐक माझं तू. अरे पण ऐक तरी.
आला बघ समोर जुई नाही तिकडे कोणी साप- नाहीये बघ तू अरे बघ तरी तिथे कोणीच नाहीये बघ इकडेच तर होता. कुठे गेला? गेला वाटतं. अगं तू नेहमी अशीच हसत राहा आणि नेहमी माझ्या सोबत राहा. I love you. I love you. आय लव्ह यू टू उद्या ऐक ना, एक आयडिया आहे मला. फक्त 5 सूर्यनमस्कार होते त्यानंतर माझा सगळा वेळ तुझा. अरे पण बाबा ऐका ना. वरचा सा खालच्या सापर्यंत आणतो आणि मग तुझी सरगम ऐकतो. 1 मिनिट थांब. अरे मला माझ्या लग्नाविषयी बोलायचं होतं. तू तर एकदम जुगलबंदीचाच विषय काढलास. बोल काय. हेच बोलायला आलेलो ना मी. अरे दाद्या देर आहे पर काकावर हृदय दोनों आहे हा? तू बोल ना. बरं ऐका, घरातून माझ्यासाठी कोमलचं ऑप्शन सुचवलं जातं. बरोबर. काय बरोबर चूक येते? नाही दाद्या जे बोलतोय ना ते बरोबर आहे. ऑप्शन चूकच आहे ना. हो पण ऐकू. बरं, बरं, जे दाद्या चूक आहे, म्हणतोय ते कशाला बरोबर ऐका ना सांगतो? तुम्ही हे बघ, मी दोघांही- सांगतो ते व्यवस्थित ऐकून घेत जा. दाद्या जे चूक म्हणतोय आहे ते ते माझं माझं प्लीज कोणी ऐकेल. ऐका, जर कोमलने ह्या लग्नाला नकार दिला तर? अरे दादा कसं शक्य आहे? हे बघ तुझ्यासारखा चांगला मुलगा ना तिला शोधूनही सापडणार नाही. मग ती का नकार देईल तुला? नकाराचं कारण हा मुलगा तिच्या समोर वाईट वागेल. नाही म्हणजे नेमकं काय? समजा जर मी तिच्या समोर तिला न आवडणाऱ्या, तिला न पटणाऱ्या गोष्टी केल्या तर मी तिला आवडणारच नाही ना, आणि ती माझ्याशी लग्न करायला नकार देईल. तू बोलतोयस ते चांगलं आहे, पण जे काय करायचं ते लवकर कर, नाहीतर हे कीर्तनाची सूर मंगलाष्टकांमध्ये कधी बदलतील सांगता येणार नाही. बाबा तुमचं बरोबर आहे. म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो अभी. चला. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. माऊली, देव काय म्हणतो? साधेपणाला नसते कुठलेच आवरण, साधेपणाला नसते कुठलेच प्रकरण, साधेपणाला नसतो कुठलाच लोभ, साधेपणाला नसते कसली हाव. म्हणूनच माऊली हा साधेपणा घेतो तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठाव. बोला जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. वा, हिचं कीर्तन ना अगदी ऐकत राहावंसं वाटतं. त्या काही या घरची सून झाली ना की रोज तिचं कीर्तन ऐकायला मिळेल. या घरची सून व्हायला तिचा हा साधेपणा आलापच्या लक्षात आला पाहिजे म्हणजे झालं. येणार, लवकरच लक्षात येणार. मागे वळून बघा, कळेलच तुम्हाला. लवकरच आपल्या मनासारखं होणार.